नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरी असं जे प्रकरण बाहेर आलं होतं आणि त्याच्या संदर्भात आणखी एक महत्वपूर्ण अपडेट हाती आलेली आहे. अपडेट याच्या संदर्भात आहे की शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भातील एक मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे की ज्यामधून जवळजवळ 540 पेक्षा जास्त शिक्षकांचे किंवा बोगस शिक्षकांचे नाव समोर आलेले आहेत की जे अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांचे बोगस आयडी तयार करून त्या पोर्टलवरती अपलोड केलं गेलं होतं किंवा त्यांना शालार्थ आयडी प्रदान करण्यात आला होता. काय आहे ती बातमी, कशा पद्धतीने त्या संपूर्ण घटनेचा छडा लावलेला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ शेअर करायचा आहे या संपूर्ण घटनाक्रमाशी रिलेटेड असणाऱ्या शिक्षक वर्गांपर्यंत. आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीची तयारी करताय, कारण आपल्याला 21 जूनला सामोरं जायचं या परीक्षेला आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच, परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या समोर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लागते. महागुरु 1.0 आणि गुरुवर्य 1.0. गुरुवर्य 1.0 जी सेवेत असणारे रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी असणारी खास बॅच. संपूर्ण बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. आणखीन एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्ही ज्यावेळेस ही बॅच परचेस करताय, संपूर्ण फी भरताय, तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या थ्रू तयार झालेलं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ बुक फ्री मिळणार आहे. काय करायचं, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचं. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. कारण या वर्षीचं तुमचं जे पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे. तुमची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि प्रमोशनसाठी उपयुक्त अशी बॅच आहे, खूपच उपयुक्त अशी बॅच आहे. चला बघूयात आलेल्या बातमीकडे. काय आहे हा घोटाळा बघूयात. बघा, शालार्थ आयडी घोटाळा की ज्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावे आयडी तयार केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आयडी तयार करून पगारही उचललेले आहेत. खूप मोठं आणि गंभीर असं प्रकरण आहे, कारण आपण चातकासारखी शिक्षक भरतीची वाट बघतोय आणि बघा पाठीमागे अशा पद्धतीच्या कारवाई चाललेल्या आहेत आणि हे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता. गेल्या 6 वर्षात 1-2 नाही तर 540 बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झालेली आहे. बघा, सध्याचं हे प्रकरण आहे जे छडा लावलेला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर इथलं असणारे कार्यालय या ठिकाणी पोलिसांच्या थ्रू आलेली माहिती आहे. काय आहे प्रकरण पूर्ण डिटेल मध्ये बघतो आपण. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. जवळजवळ 540 बोगस शालार्थ आयडी शिक्षण विभागाच्या सिस्टीम मध्ये जनरेट झाल्याची तक्रार झाली होती 13 मार्चला. शिक्षण विभागाकडूनच सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 2019 ते साधारणतः 2024 दरम्यान शालार्थ आयडी जनरेट झालेले आहेत. या सर्व बोगस आयडी धारकांना 6 वर्षाच्या काळात वेतनही उचललं गेले. म्हणजे या काळामध्ये त्यांच्या शालार्थ आयडीची नोंद झाली, तिथपासून ते आजतागायचा त्यांनी पगार देखील उचललेला आहे अशी तक्रार केली होती. त्यानंतर सायबर सेलकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपास सुरू आहे. बघा, हे प्रकरण आता सायबर सेलकडे आहे, संपूर्ण तपास देखील सुरुवात आहे याची. या तपासानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महत्वाचे म्हणजेच कुंपण शेत खाते ज्यांच्यावरती ही संपूर्ण जबाबदारी आहे त्यांनीच हा प्रकार केलेला आहे असं या प्रकारातून उघडकीस आलेली माहिती आहे. अनेक धागेदोरे सापडतील. या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलिसांनी NIC व MHA-IT सर्व्हरवरून माहिती देखील मागवली आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. सायबर पोलिसांची काल विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नगर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना देखील ताब्यात घेतले. बघा, हे प्रकरण आता दिवसेंदिवस खूप मोठी व्याप्ती घेत आहे. त्याची चौकशी सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. आणखी जास्त संख्या असू शकते. म्हणजे हे प्रकार किती गंभीर आहे लक्षात येईल आपल्या.
या प्रकरणात अनेक धागेदोरे सापडतील अशी माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त लोहित मटानी यांनी दिली गेलेली आहे. बघा, या सगळ्या बातम्या आपल्याला समोर येत आहेत की ज्या थ्रू आपल्याला समजतंय. आता ही प्रकरण काय आहे त्याच्यात थोडंसं बारकाईने आपण जाणून घेऊ. शालार्थ आयडी प्रक्रिया कशा पद्धतीने तयार केली, कसं प्रकरण तयार केलं हे बघूया. एखाद्या शाळेकडून ज्यावेळी शिक्षकाची निवड केल्यानंतर नियुक्ती संदर्भात प्रस्ताव येतो तेव्हा शिक्षण उपसंचालक या प्रस्तावाला मंजुरी देतात. त्यानंतर ज्या शाळेसाठी निवड झाली आहे त्या शाळेमार्फत संबंधित शिक्षकाची सर्व जी काही आवश्यक कागदपत्रे माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली जाते. त्यानंतर त्या नियुक्त झालेल्या शिक्षकाचा शालार्थ आयडी म्हणजेच वेतनासाठीचा आयडी तयार केला जातो, त्या शाळेकडून अप्रूव्ह केलं जातं. बघा, हे सगळे बोगस प्रकार कशा पद्धतीने चालते. आणि त्यानंतर शिक्षण विभागातील वेतन पथकाकडून त्याला अप्रुव्हल मिळालं जातं. त्यानंतर ती शालार्थ आयडी शिक्षण विभागाच्या सिस्टीम मध्ये जोडली जाते. मात्र गेल्या 6 वर्षात 1-2 नाही तर असे जवळजवळ 540 बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली गेलेली. या तपासातून उघडकीस आलेली आहे. संपूर्ण तपास तांत्रिक पद्धतीने सुरू आहे. शालार्थ आयडी तपास करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नथ हे जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली सर्व कामे होतात. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे जे संगणक आहेत त्यांचे IP लॉग आयडी काढले जात आहेत. तसेच तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल IP ऍड्रेस मॅच करूनही तपास, म्हणजे अशा पद्धतीने सायबर पोलीस आणि उपायुक्त लोहित मटानी यांनी म्हणजे अशा पद्धतीने छडा लावलेला आहे. कशा पद्धतीने हा प्रकार चालतोय हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. बघा, खूप व्याप्ती मोठी आहे. कशा पद्धतीने हा सायबर क्राईम केला जातोय किंवा या शालार्थ आयडी तयार केले जातात बोगस पद्धतीने. आतापर्यंत जवळजवळ 540 शालार्थ आयडी तयार केले गेलेले आहेत. आता ही जर व्याप्ती जसजशी वाढत जाईल, आता हे फक्त नागपूर विभागापुरतं मर्यादित नसून हे संपूर्ण राज्यभर याचा या माध्यमातून माहिती मागवली जात आहे. आणि जसजशी ही माहिती पुढे येईल त्यावेळेस लक्षात येईल की हे प्रकरण फक्त तिथपर्यंतच मर्यादित नसून खूप अशा पद्धतीचे बोगस शालार्थ आयडी पूर्णतः राज्यभर तयार झालेले आहेत. आणि ही ज्यावेळेस माहिती समोर येईल त्यावेळेस नक्कीच याच्यावरती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आणि पुढे जाऊन जी काही आपल्या शिक्षण विभागाला लागलेलं जी काही डाग आहे तो पुसण्यासाठी प्रयत्न होईल. नक्की याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि पुढे जाऊन आपण जे काही आता शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतायत, जे अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि त्या सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतायत, त्यांच्यासाठी त्या संपूर्ण जागा रिक्त होतील अशी अपेक्षा आहे. बघूया त्या पुढे जाऊन या प्रकार कुठपर्यंत ही व्याप्ती वाढते. नक्कीच या संपूर्ण अपडेट या चॅनलवरती मिळत जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. माहिती आवडली असेल लाईक करा आणि शेअर करा. संपूर्ण जी काही या संपूर्ण घटनाक्रमाशी रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच माहितीचा पुढे जाऊन त्यांना उपयोग होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.